नमस्कार मित्रांनो. माझं नाव अभिजित पाटील. माझ्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब आहात किंवा तुम्ही फ्रिक्वेंटली व्हिजिट करत असतात. हे बघून मला आनंद वाटतो. गेल्या काही दिवसांमध्ये मी माझे वेगवेगळे व्हिडिओ शेअर केलेत. फॉर इन्स्टन्स गिरनार पर्वताचं दर्शन, ट्रॅव्हल कसं प्लॅन केलं, कुठून ट्रेन पकडली, कुठे उतरलो. त्यानंतर माझे जे सायकलिंग राईड्सचे व्हिडिओज असतात ते मी कधी कधी शेअर करतो आणि मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल. खास करून गिरनार पर्वताच्या दर्शनाबद्दल. आय एम जस्ट रिचिंग टू दी व्ह्यूज काउंट ऑफ 3000. इट इज रिअली गुड थिंग फॉर मी की माझ्या व्हिडिओमधनं चांगली इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकली आहे. आणि असाच माझा प्रयत्न असणार आहे की वेगवेगळी इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत देत राहीन. आजचा विषय जरा नवीन आहे. मी आज नवीन संकल्पनेने हा व्हिडिओ बनवतोय, आणि आशा करतो की हा तुम्हाला आवडेल. आजच्या महागाईच्या दिवसांमध्ये आपल्याला जी सॅलरी मिळते त्या सॅलरीच्या अगेन्स्ट आपण आपले खर्च, आपले एक्सपेन्सेस कसे बॅलन्स करतो आणि काय काय अडचणी येतात. मग सिंगल लर्निंगवरनं आपण ड्युअल लर्निंगवर जातो. काही वेळेस कुटुंबावर ताण पडतो किंवा एका चक्रामध्ये अडकतो. का असं होतं? कारण प्रत्येकाची एक लेवल ऑफ रिचिंग द टार्गेट्स किंवा स्वप्न, प्रत्येकाला वाटतं की आपण जे कमवतोय त्यातनं आपले काय स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजेत, आपल्या कुटुंबाचे काय स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजेत. आजच्या कंडिशनमध्ये जे टॅक्स स्लॅब्स आहेत ते जरी बघितलेत आणि त्यानंतर उरलेल्या अमाऊंटमधून आपल्याला हे सगळे खर्च भागवायचे, मेंटेनन्स, शाळेचे फीज, इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस बिल, इन्शुरन्सेस, रुटीन ग्रोसरीज, मेडिकल एक्सपेन्सेस, ट्रॅव्हल एक्सपेन्सेस, आणि त्यात नाही उरलं तर मे बी तुम्ही कधीतरी आउटिंगला जाणार, कधीतरी वॅकेशनला जाणार. हे ऍडिशनल एक्सपेन्सेस असतात. तर हे बर्डन आपल्याला असं कळत नाही ज्यावेळेस वर्ष संपतं, फायनान्शियल इयर संपतं आणि त्यावेळेस आपण आपल्या बँक अकाउंटमध्ये बघतो तर हाती कदाचित काहीच नसतं किंवा थोडीशी शिल्लक असते जी आपल्या विचार केलेल्या लिमिटपेक्षा खूप कमी असते. मग अशा वेळेस काय होतं? अशा वेळेस आपल्याला वाटतं की एक पॅरलल इन्कम सोर्स असावा. पॅरलल इन्कम सोर्स कसा येतो? तर आजच्या व्हिडिओचं संकल्पनाच ही आहे की अर्थार्जन, ॲडिशनल इन्कम जे आपण म्हणू शकतो. आजचा कन्सेप्ट आहे व्हॅल्यू कनेक्ट. हा माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे, जिथे मी मार्केटमध्ये, आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये असलेल्या चांगल्या कंपन्यांचे मी बाईंग कॉल्स रिकमेंड करत असतो. फॉर युअर इन्फॉर्मेशन, आय एम नॉट सेबी ऑथोराइज्ड और सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर. पण हे मी एक प्रायव्हेट लेवलला करत असतो, प्रायव्हेट लेवलला रिकमेंडेशन देत असतो, जेणेकरून जे मी बाय करतो किंवा जिथे माझे खूप चांगली इंट्युशन आहे की या सर्टन स्टॉकमध्ये मला पैसे मिळणार आहेत, ते मी सजेस्ट करत असतो. आणि माझ्याबरोबर समोरचा माणूस सुद्धा किंवा जो मेंबर माझ्या ग्रुपवर आहे तो सुद्धा अर्निंग करत असतो. हा व्हॅल्यू कनेक्ट हा माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करा. माझा नंबर आहे 9769196011. मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड करून घेईन. हा ग्रुप कम्प्लिटली फ्री आहे. मी त्यासाठी कुठलेही चार्जेस अप्लाय करत नाही. पण टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं आहे, ज्यासाठी मी टेक्निकल कोर्स देत असतो. एक नॉमिनल फीजमध्ये 5,500 ते 6,000 रुपये ऑनलाईन कोर्सचे चार्जेस आहेत. 6 ते 7 दिवसांचा कोर्स असतो. आपण डायरेक्टली कोर्सवर नको जाऊया. मी काय केलं हे जस्ट तुम्हाला सांगेन मी. हा सेम प्रसंग माझ्यावर पण आलेला ज्यावेळेस कोविड होता 2020 मध्ये. मी माझा जॉब गेला. ऑलमोस्ट 1.5 वर्ष मी घरी होतो. जे पैसे साठलेले होते सेव्हिंगमध्ये ते संपत आले 1.5 वर्षामध्ये. मला असं वाटलं की चला, जे जमलंय त्यातनं मी काही वर्ष निघेन.
पण असलेले खर्च बघता मुलीची ट्युशन, मुलीची शाळा हे तर अनअवॉइडेबल आहे, ते आपल्याला पे करावेच लागतात. इलेक्ट्रिसिटी बिल्स, गॅस बिल, जसं मी म्हटलं, प्रॉपर्टी टॅक्सेस, हे झालं, इन्शुरन्सेस. जॉब गेल्यानंतर, जॉब असताना तुम्हाला तुमच्या कंपनीकडनं इन्शुरन्स असतो, पण जॉब नसताना काय, कोणीच तुम्हाला वाली नसतो. आणि आजचे जर हॉस्पिटल्सचे बिल्स बघितले तुम्ही, जस्ट एका दिवसासाठी जरी गेलात आणि नॉमिनल ट्रीटमेंट घेतली तरी 50,000 ते 70,000 रुपये तुमचे एका दिवसात हॉस्पिटलमध्ये बिल निघतात. ओके. तर त्यावेळेस काय, इन्शुरन्स गरजेचा आहे. इन्शुरन्स आहे, इन्शुरन्सचं तुमचा प्रीमियम आला. इन्शुरन्सच्या प्रीमियम नंतर तुमची मेडिकल मेडिसिन्स आलेत, मेडिसिनसाठी तुम्ही पे करतात. रिपीटेड व्हिजिट्स असतात, चेकअप्स असतात, त्यासाठी तुम्ही जातात. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एक चांगला पर्याय असतो. आता जर एफ डी आणि नॉर्मल अकाउंट मध्ये, सेव्हिंग अकाउंट मध्ये मिळणाऱ्या इंटरेस्टची आपण गोष्ट केली तर आपल्याला त्यातनं काही मिळत नाही. इट इज लाईक डेप्रिसिएशन ऑफ अवर व्हॅल्युएबल मनी. तर त्यासाठी स्टॉक मार्केट हा खूप चांगला मार्ग आहे. बरेच लोक म्हणतात की स्टॉक मार्केट हा सट्टा बाजार आहे, फक्त पैसे लावा, लक असेल तर तुम्हाला डबल होतील किंवा टिबल होतील. हा सट्टा नाही मित्रांनो, हे खरंच नॉलेजेबल फील्ड आहे. उगीच लोक त्यामध्ये इन्व्हेस्ट नाही करत. आपल्या भारताची लोकसंख्या 140 करोड आहे, आणि 140 करोड लोकसंख्येच्या हार्डली 10% लोक भारतामध्ये स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. जर ही संख्या वाढली तर विचार करा की स्टॉक मार्केटमध्ये, इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला काय बघायला मिळू शकतं. गेल्या 8 ते 9 वर्षामध्ये, साधारण 2020 पासून, ज्यावेळेस मी कोविडमध्ये हा सगळा प्रसंग अनुभवला आणि माझ्याकडे कुठलंही नॉलेज नव्हतं, मी एक छोटस कोर्स केला, त्याचं नॉलेज घेतलं, त्यावरून मी सुरुवात केली. मी माझे प्रॉफिट्स घ्यायला लागलो. मी ठरवायला लागलो की महिन्याला मला 5 ते 7 हजार रुपये प्रॉफिट मिळायला पाहिजे. तो नंतर वाढत वाढत गेला. आजच्या तारखेला जर माझे प्रॉपर ट्रेड्स असतील तर मी महिन्याला 20 ते 25 हजार रुपये, कधी कधी 40 हजारापर्यंत पण मी मासिक अर्निंग घेत असतो प्रॉफिट बुकिंग्समध्ये. तर ते कसं पॉसिबल आहे, जर टेक्निकल नॉलेज घेतलं आणि त्यातनं थोडे स्किल सेट केलेत, थोडे रिफायनिंग केलं, तर आपल्याला या गोष्टींमध्ये चांगला प्रॉफिट मिळू शकतं. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करून किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही स्टॉक्समध्ये राहू शकता, जिथे तुम्हाला डिव्हिडंडचा बेनिफिट मिळतो. डिव्हिडंड म्हणजे तुम्हाला वर्षातनं साधारण 1 किंवा 2 वेळेस एखाद्या शेअरवर डिव्हिडंड मिळत असतो. दॅट इज युअर ॲडिशनल इन्कम टू युअर होल्डिंग्स. त्यानंतर म्युच्युअल फंड्स आहेत. म्युच्युअल फंड्समध्ये आपण, जर कोणाला स्टॉक मार्केटमध्ये भीती वाटत असेल की खरंच मी घेतलेला स्टॉक चालेल की नाही चालेल, त्यात प्रॉफिट होईल की नाही, तर अनदर वे इज म्युच्युअल फंड. जर तुम्हाला एफ डीला 7 ते 7.5% वर्षाला व्याज मिळत असेल, तर म्युच्युअल फंड त्याच्या परफॉर्मन्सवर नाही म्हटलं तरी वर्षाला कमीत कमी 10.5, 11 ते 12% तुम्हाला रिस्क फ्री बेनिफिट देत असतं. कधी कधी तर 20 ते 25% सुद्धा मिळतात. जसं भारत आणि पाकिस्तान वॉर मध्ये आलं होतं, ऑपरेशन सिंदूर, त्यावेळेस मी डिफेन्स बेस्ड, म्हणजे थीम बेस्ड म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं होतं. आणि फक्त 3 ते 4 महिन्यामध्ये माझ्या इन्व्हेस्टमेंटचे 70% मला रिटर्न्स मिळाले होते. यू कॅन इमॅजिन, 3 महिन्यामध्ये 70% ऑन माय इन्व्हेस्टमेंट. आणि एका वर्षामध्ये 7.5% ऑन एफ डी. व्हॉट इज बेटर, थिंक ऑन इट. तर म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केट हे अशी संकल्पना आहे. म्युच्युअल फंड इज लाईक, तुम्ही तुमचे महिन्याला एक सर्टन अमाऊंट, एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, तुम्ही महिन्याला 5,000 रुपये, महिन्याला 10,000 रुपये तुम्ही एका सर्टन स्कीम मध्ये रोल करत राहतात, टाकत राहतात, इन्व्हेस्ट करत राहतात. आणि ऍट द एंड ऑफ सर्टन इयर्स, लाईक 4 to 5 इयर्स, म्युच्युअल फंड्समध्ये चांगले प्रॉफिट्स मिळण्यासाठी आपल्याला त्यात 5 ते 7 वर्ष थांबावं लागतं. तर कमीत कमी 5 वर्ष थांबावं लागतं. 5 वर्षानंतर तुम्हाला दिसेल की तुमचं कॅपिटल वाढलेलं आहे. स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही चांगले ट्रेड करत असाल तर तुम्हाला दिवसामध्ये, एका दिवसात 5% किंवा 3 ते 4 आठवड्यामध्ये 15 ते 20% एखाद्या ट्रेडमध्ये मिळू शकतात. इट इज ऑलवेज गुड. 20% एखाद्या ट्रेडमध्ये जर तुम्हाला 6 वीक्समध्ये मिळत असतील, आणि 7.5%, 7.40% तुम्हाला
एका वर्षात तुमच्या एफडीवर मिळत असेल, व्हॉट इज बेटर? टॅक्स तर तुम्हाला दोन्हीकडे पे करायचा आहे. टॅक्स पे करा, चांगले ट्रेड करा, चांगले स्टॉक घ्या आणि अर्न करा. तर आजच्या व्हिडिओचा कन्सेप्ट हाच होता की एक पॅरलल अर्निंग आपल्यासाठी पाहिजे. तुम्ही या व्हिडिओला बघा, आवडला तर लाईक आणि शेअर करा. तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा तुम्ही याला शेअर करा तुमच्या नेटवर्कमध्ये. आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही मला हाय करा, मी तुम्हाला ॲब्सॉर्ब करेन. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही थांबा, नाही आवडलं तर तुम्ही तिथून एक्झिट करू शकता. देर इज नो पेनल्टी, नथिंग. इट इज जस्ट लाईक शेअरिंग दी इन्फॉर्मेशन, शेअरिंग दी नॉलेज अँड अर्निंग सम एक्स्ट्रा मनी फ्रॉम द स्टॉक मार्केट. जर हे असंच कंटिन्यू राहिलं, तुम्हाला आवडलं तर आपण पुढच्या टप्प्यात फेज वाईज जाऊ शकतो. जसं मी म्हणेन की पहिल्या वर्षी ज्यावेळेस मी शिकलो स्टॉक मार्केटमध्ये टेक्निकल, आणि तिथून मी रिफाईन करत गेलो. पहिल्या वर्षी मी एक टार्गेट ठेवलं की मला 50,000 ते 60,000 रुपये वर्षाला मिळाले, त्याच्या पुढच्या वर्षी ते 1 लाख व्हायला पाहिजे, त्याच्या पुढच्या वर्षी 1.5 लाखापर्यंत मी प्रॉफिट घ्यायला पाहिजे. असं करत करत मी गेल्या वर्षी साधारण 4.5 लाख रुपये मी मार्केटमधून फक्त इक्विटी बाईंग आणि सेलिंग मधून काढलेत. माझ्याकडे इंडियन ऑइल म्हणजे आयओसी या कंपनीचे माझ्याकडे 1650 शेअर्स आहेत. का एवढी क्वांटिटी? कारण ही कंपनी वर्षातनं 2 वेळेस तरी डिव्हिडंड देते, आणि मला डिव्हिडंडच्या रूपात साधारण 15,000 ते 16,000 रुपये मला वर्षाला मिळतात. अशा माझ्याकडे महिंद्रा अँड महिंद्रा, TCS, इन्फोसिस, L&T, रिलायन्स अशा चांगल्या चांगल्या कंपनीचे शेअर्स आहेत, जिथे मला वर्षाला डिव्हिडंड येत असतो प्रत्येक कंपनीकडे. तर विचार करा, चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये भीती बाळगण्यासारखं काही नाहीये. मार्केटमध्ये काय असतं की एखादा स्टॉक घेतला तर तो फक्त वरच जायचं असं नसतं. जिओपॉलिटिकल कंडिशन्स किंवा त्या कंपनीचं सर्टन परफॉर्मन्स त्या वर्षामध्ये, किंवा त्या सेक्टरमध्ये असलेलं त्या वर्षाचा परफॉर्मन्स आणि त्या कंपनीवर त्याचा आलेला इम्पॅक्ट, इफेक्ट, ह्याच्यामुळे या प्राइसेस खाली वर होत असतात. प्रत्येक वेळेस आपल्याला एक संधी मिळत असते, त्या संधीला आपण वापरून बाय करायचं असतं, किंवा एका सर्टन लेवलला आल्यानंतर आपण विचार करायचा असतो की आता हे मला इथे चांगला प्रॉफिट होतोय, मी इथून बाहेर निघेन आणि पुन्हा त्यात एंटर करण्याची मी वाट बघेन. असं आपल्याला करता येतं. तर मी म्हणेन की स्टॉक मार्केट, शेअर मार्केट, इट इज नॉट सट्टा बाजार. हा प्रॉपर नॉलेजेबल वे ऑफ अर्निंग एक्स्ट्रा मनी अदर दॅन युअर सॅलरीज. तर विचार करा, टॅक्स तुम्हाला कुठेही पे करायचं, पण एक्स्ट्रा ॲडिशनल इन्कम असणं केव्हाही चांगलंच. वाटलं तर लाईक, सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला मला हाय करा, मी तुम्हाला ॲब्सॉर्ब करेन. थँक्यू व्हेरी मच.